तुमच्याकडे गावाकडे जागा आहे, शेत जमीन आहे, रोड लगत कदाचित एखादा प्लॉट आहे, किंवा तुमची गावाकडे जमीन आहे, शेतजमिनीसोबत घराच्या जवळ एखादा प्लॉट आहे, तिथे एखादा बिझनेस सुरू कसा करता येईल, किंवा शहरामध्ये तुमचं घर आहे, घराच्या शेजारी एखादा प्लॉट आहे आणि मग मोकळी जागा आहे, मग तिथे एखादा बिझनेस करू शकतो का, किंवा सर MIDCत आम्ही प्लॉट घेऊन ठेवलाय, तिथे बिझनेस सुरू करायचा पण कोणता करावा हे कन्फर्म होत नाहीये, यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, माझं नाव अमित रमेश मखरे. 2011 पासून चावडीच्या माध्यमातून म्हणजे जो आता 15 ते 18 वर्ष होत आले, चावडीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या उद्योगांना प्रशिक्षण देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम करतो. अर्थात ही आमची प्रोफेशनल कंपनी, चार्जेबल कंपनी आपण असं म्हणूयात. बिझनेस सुरू करताना बऱ्याच जणांच्या डोक्यात एक बेसिक थॉट असते, सर आमच्याकडे गावाकडे मोकळी जमीन आहे, काही गावाकडे करता येईल का हो? आमचे 2 भाऊ होते, वडिलांची जमीन होती आणि गावाकडे काहीतरी सुरू करण्याचा विचार चालला, पण कन्फर्म होत नाहीये की नेमकं गावाकडे काय केलं पाहिजे. तुम्हा सर्वांसाठी सगळ्यात पहिला मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला, आपल्या या YouTube चॅनलवरती ना खूप साऱ्या बिझनेस विषयी वेगवेगळ्या व्हिडिओ मी टाकलात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणते बिझनेस होऊ शकतात, प्लेलिस्टमध्ये गेला तर तेही कळेल. बिझनेस सुरू करायचा असेल तर कोणत्या बिझनेसमध्ये सध्या पोटेन्शियल आहे, कोणत्या बिझनेसमध्ये मार्केट चांगलं आहे हेही कळेल. सो खूप सारी माहिती या चॅनलवरती टाकलेली आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. समजा पकडून चालू की तुम्ही नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त शहराच्या ठिकाणी आलात, पण तुमची गावाकडे अजूनही जमीन आहे आणि गावाकडे त्या मोकळ्या जमिनीवरती, कारण अर्थात स्वतःची जमीन आहे तर काहीतरी करायचं चाललंय असा विचार येणं हे खूप स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण गावाकडे बिझनेस सुरू करत असतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक क्रायटेरिया काय माहितीये? तुम्ही जेव्हा YouTubeवर व्हिडिओ बघता तेव्हा तुम्ही राहत असता कुठेतरी धाराशिवमध्ये, तुम्ही राहत असता कुठेतरी वाशिममध्ये, व्हिडिओ बघत असता तुम्ही पुणे शहरातला किंवा पुण्याच्या जवळपासच्या गावांमधला. सो ते मॅच करेल का? अर्थात नाही. मी काय सांगतो लक्षात आलं? मग आपल्या जमिनीमध्ये बिझनेस सुरू करत असतानाचा सगळ्यात पहिला बेसिक फंडामेंटल नियम काय? एक की बाबा रे, ज्याला म्हणजे हे तर खूप लहान मुलांना आजकाल कळतं की रोड पाहिजे, पाणी पाहिजे, ह्या गोष्टी ठीक आहेत. सगळ्यात त्याहून जास्त महत्त्वाचं की बिझनेस कोणता सिलेक्ट करावा हे करताना पहिला बेसिक क्रायटेरिया आपल्या लोकल भागात, ज्या भागात तुम्ही आता राहताय, कुठे राहताय मला सांगाल कमेंट करून. सो तुम्ही जर कमेंट केलं तर नेक्स्ट टाइम मला अजून पॉलिश करता येईल. सो तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता मला डेफिनेटली नक्की कमेंट करून सांगा. समजा एक्झाम्पल पकडू, तुम्ही आता मी काही जिल्ह्यांची उदाहरणं देतो म्हणजे नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते. समजा तुम्ही राहताय समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये, राईट? मग छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा नाशिकमध्ये, धुळ्यामध्ये, नागपूरमध्ये, भंडारामध्ये, कोल्हापूरमध्ये, ठाण्यामध्ये आपल्या लोकल भागात कोणतं रॉ मटेरियल तयार होतं. सो पहिले आपण प्रायमरी ॲग्रिकल्चर बेस्ड बिझनेसला देऊयात की शेतमाल वरती आधारित कोणते बिझनेस होऊ शकतात. याचं प्रायमरी उत्तर आहे की कच्चा माल काय काय मिळतो. मग आपल्या भागात कांदा मिळतो का, टोमॅटो मिळतो का, अजून काय काय मिळतं जे ॲग्री बेस्ड असेल. आता बरेच लोकांना असं वाटेल की मी फक्त ॲग्री बेस्डच सांगणार, नाही. प्रायमरी, कारण महाराष्ट्र हा सधन आहे शेतीच्या बाबतीत, शेती संपन्न प्रोडक्ट्स आपल्याकडे खूप सारे आहेत. त्यामुळे प्रायमरी तुम्ही ॲग्रो बेस, ॲग्रिकल्चर बेस, फूड प्रोसेसिंग बेस तुम्ही बिझनेस करू शकता. प्रायमरी तर आपण त्याला भाजीपाल्याची पिकांवरती फोकस करतो, राईट? सेकंडरीमध्ये आपण असं म्हणू की समजा प्रायमरी अजून एक्सप्लोर करून सांगतो, कांदा झालं, टोमॅटो झालं, कोबी झालं, फळभाज्या झालं. मग ह्या प्रकारानंतरचा दुसरा प्रकार येतो की सर फ्रूट क्रॉप कोणते आहेत? मग आवळा आहे, डाळिंब आहे, चिकू आहे, पेरू आहे, आंबा आहे, असं काही आहे का? सो ॲग्रो प्रोसेसिंग मधलं दुसरा सेगमेंट. तिसरा सेगमेंट की समजा एक्झाम्पल सर हरभरा आमच्या भागात पिकतो, हरभरा डाळ तयार होऊ शकते, डाळीपासून बेसनचा बिझनेस सुरू होऊ शकतो, ही एक प्रायोरिटी आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, सो कापसावरती आधारित एखादा बिझनेस आम्ही करू शकतो का, ही एक प्रायोरिटी आहे. म्हणजे गावाकडे जमीन असल्यावरती आपल्याकडे बेसिक पॅरामीटर्स काय हव्यात की माझ्या आसपासच्या भागामध्ये कोणतं कच्चा माल तयार होतो, हा पहिला क्रायटेरिया झाला, राईट? आता याच क्रायटेरियात एक बिझनेस तुम्हाला ऍड करून सांगतो. समजा तुम्ही ठरवलं की सर आपल्या भागातनं शेतमालाचं उत्पादन भरपूर होतं, ऊसाचं उत्पादन भरपूर होतं, पाचट तयार होतं, तुरीची काढ तयार होते, मग ते ब्रिकेटचा बिझनेस सर आम्ही बघितला होता. मग ब्रिकेटच्या बिझनेस बद्दल तुम्हाला काय वाटतं? आता मी काय सांगतो, शांत लक्ष देऊन ऐका बरं का. समजा तुम्ही आहात नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात आणि शेवगावच्या आसपास कापसाच्या तुराट्या किंवा ते कापसाची तुराटीच म्हणतात ना, थोडंफार शब्दांची गडबड होईल, तुराट्या किंवा अजून काही प्रकार असतील तर ते ऊसाचं पाचट, शेंगदाण्याची टरफलं सगळं मिळतं. सो मग ब्रिकेटचा बिझनेस आपण आपल्या भागात सुरू करू शकतो का? प्रश्न दुसरा आहे.
पहिला ज्याचं रॉ मटेरियल आहे ते तयार करा. दुसरं महत्वाचं, बॉस तयार झालेलं मटेरियल विकलं पण गेलं पाहिजे ना. शेवगाव पासून, कारण आता ब्रिकेट जर बनवले तर MIDC एरियाला ते ब्रिकेट जातात. मग मार्केट आपल्या जवळ किती आहे, आपण जर शेवगाव मध्ये असू तर ब्रिकेट जर तयार केलं तर जवळची MIDC कोणती आहे, मग थेट पांढरीपूल MIDC आहे, पलीकडे पैठण MIDC आहे. मग ते एकदा जाऊन बघितलं पाहिजे की अच्छा मी जर समजा हे प्रोडक्ट जर माझ्या इथं बनवलं तर मी कुठे कसं काय पद्धतीने विकू शकतो, विकण्याची काय सोय आपल्याकडे. सो बिझनेस सिलेक्ट करत असताना हे दोन्ही दगडांवरती हात ठेवताना लक्ष दिलं पाहिजे की एक रॉ मटेरियल अवेलेबिलिटी, दोन मार्केट अवेलेबिलिटी. आता इथे ना गडबड होते, या डिजिटल काळात गडबड काय होते, आपण नुसते युट्यूबवर व्हिडिओ बघतोय. खूप वेळा मी चावडीमध्ये आपल्याकडे उद्योग मंथन कार्यक्रमाला लोक येतात किंवा BCP मध्ये जेव्हा लोक एखाद्या विषयाचं ट्रेनिंग घेऊन जेव्हा कन्सल्टेशनला माझ्याकडे येतात, खूप साऱ्या लोकांना ग्राउंडवरती उतरा म्हणलं की लोक गडबड करतात. तुमची पण अशी गडबड नाही होत ना, नक्की ना. सो मी आवर्जून एक सांगतो, जेव्हा एखादा बिझनेस सिलेक्ट करायचा वेळ काढा. सगळ्यात महत्त्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट, कारण तुम्हाला फिरण्यासाठी अभ्यास करण्यासाठी वेळ काढावा लागेल. जमेल तेव्हा हे मोबाईलवरती व्हिडिओ बघायच्या प्रॉब्लेममुळे काय झालंय, आपण सगळं डिजिटलच बघत बसलोय. ग्राउंडवरती आपल्या इथलची लोकल भागातली काय परिस्थिती याचा आपण अभ्यासच करत नाही, त्यामुळे होती जास्त गडबड. आता इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो, हे एवढं जरी सगळं मी सांगितलं आपल्या युट्यूबवर ह्या सिरीजमध्ये माझ्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत, तरी पण काही लोकांचा प्रॉब्लेम असतो, सर सगळं पटतंय बरं का, पण ती आयडिया क्रॅक व्हायना, काहीतरी वेगळं करायचं, युनिक करायचं. त्यात ते एक्सपोर्टचं एक वेगळं डोक्यात खूळ आहे. एक्सपोर्टचं कसं राहील सर, आपल्या इथं जर तयार केलं, लोकलला जरी मार्केट नसलं, डायरेक्ट एक्सपोर्ट करून टाकू सर, दुबईला फार मोठं मार्केट आहे आपल्याकडं. ही एक थॉट प्रोसेस आपल्याकडे खूप आहे. किती लोकांना वाटतं हे बरोबर आहे, राईट? कमेंट करून मला आवर्जून सांगा. मला असं वाटतं की येस, लोकल भागात जो बिझनेस सुरू होतो त्याचं आवश्यक नाही की लोकल भागातच मार्केट असावं, पण आवश्यक आहे की मार्केट असावं. ते ॲटलिस्ट डोमेस्टिक सेटअपमध्ये असावं, तुमच्या जिल्ह्यात असावं, आपल्या राज्यात असावं, 2-4 राज्यांमध्ये असावं. डायरेक्ट दुबईची घडी आत्ता लगेच सुरुवात करू नका. टप्प्याटप्प्यात आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याकडे प्रोडक्ट जर चांगला असेल तर प्रोडक्टचा कॉन्फिडन्स आपला चांगला तयार होईल, आपण आपल्या पद्धतीने क्वालिटी प्रोडक्ट बनवू शकू. हाही त्याच्यामध्ये प्रत्येक कन्सेप्टमध्ये प्रोज अँड कॉन्स, डूज अँड डोंट्स असतात, तसं याच्यात प्रोज पण आहेत ना. आता जर प्रॉब्लेम असा आहे तुम्हाला काय करावं हे सुचत नाही की आता सर बिझनेसच कोणता करा, मग तुमच्यासाठी ना चावडीमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. एक समजा तुम्हाला काय करावं अजून हेच उलगडत नसेल, यू कॅन कम ॲट उद्योग मंथन. आपण उद्योग मंथनमध्ये काय करतो, की ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, पण कोणता करावा, कुठे करावा, कसा करावा, कोणता बिझनेस चालेल, तुमच्या प्रोफाईलला कोणता कनेक्ट होईल, याची सगळी माहिती आपल्याकडे उद्योग मंथनमध्ये मिळते. 1 डे प्रोग्राम असतो, बिझनेस आयडिया कन्फर्म होत आहे. समजा तुम्ही बिझनेस आता तुमचा फायनल झाला, समजा तुम्ही ब्रिकेटचा बिझनेस फायनल केला, उदाहरण म्हणून सांगतो, मार्केटही तुम्ही बघून आलात, मग आता हा बिझनेस स्टेप बाय स्टेप कसा करावा याच्यासाठी ट्रेनिंग सेशन्स आपल्याकडे चालतात. सो ती पण आपल्याकडे हेल्प केली जाते. तिसरं महत्वाचं आहे की सर याचे रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, लायसन्स हेही आपल्याकडे चालतं. चौथा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तुमचा बिझनेस जर तुम्ही सुरू केला तर तुम्ही आपल्या ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्मवरती तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता, ज्यामधून तुम्हाला B2B सेगमेंटमध्ये बिझनेससाठी लीड इंटरेस्टेड कस्टमर्स आम्ही महाराष्ट्रभरातून आणून देण्यासाठी काम करतो. लोकलमध्ये तो प्लॅटफॉर्म चालत नाही, स्टेट लेव्हलला चालतो, पण त्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे. सो अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट, समजा बिझनेस नाहीच चालला दुर्दैवाने, भले तुम्ही सगळे चावडीकडून कन्सल्टेशन घेतला असेल नसेल आय डोंट नो, पण नाही चाललं तर आपल्याकडेच ओल्ड सेल म्हणून एक ऑप्शन पण आहे की जिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या मशिनरी दुर्दैवाने विकायला पण ठेवता येतात. आता दुर्दैवानी शब्द यासाठी वापरला की इच्छा तर नसते, पण जर समजा तसाही वेळ आले तर त्यातूनही बाहेर काढण्यासाठी चावडी तुमच्या सोबत आहे. सो सोप्या भाषेत सांगतो, सुरुवात करण्यापासून शेवटापर्यंत चावडी तुमच्या सोबत असते. तुम्हाला बिझनेस ठरवता आला पाहिजे. त्यामुळे आता गावाकडे बिझनेस सुरू करताना आपल्या भागात कोणता बिझनेस चालू शकतो त्याचा दोन्ही बेसिक लेवलचा सर्व्हे करा. जर तुम्हाला हे नाहीच उलगडलं तर उद्योग मंथन कार्यक्रम या महिन्यात कधी असेल, फिजिकली असतो, नगर पुणे सारख्या कोणत्या तरी एखाद्या लोकेशनला असतो. सो 1 डे प्रोग्राम असतो, 2450च्या आसपास फीज असते. आपल्या कॉल सेंटर जो खाली स्क्रीनवरती दिसतो त्यांना फोन करा. समजा तुम्हाला बिझनेस आयडिया कन्फर्म नाही होते, उद्योग मंथनला नाहीच तुमचं जमलं, वॉट एव्हर, तुमचा बिझनेस तर कन्फर्म झालाय, पण तुम्हाला एकदा परत ॲश्युरिटी करायची की सर एकदा तुमचं मत आम्हाला ऐकायचं होतं की हा बिझनेस काय, तुम्हाला झूम मिटिंग घ्यावी लागेल. चार्जेबल असतात झूम मिटिंग, 2-250 रुपये त्याची फी असते. 1-1.5-2 तास आपण डिस्कशन करतो, हेही आपल्याकडे आहे. रादर दॅन तुम्हाला नेमकं काय हवंय यासाठी तुम्ही चावडीला कोणत्याही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, कॉल सेंटरला फोन करू शकता. बिझनेस सुरू करताना या सगळ्या प्रोसेसमध्ये एक आवर्जून लक्षात ठेवा, अडचणी सगळीकडे आहेत, प्रॉब्लेम सगळ्या बिझनेसमध्ये आहेत. तुमची इच्छाशक्ती किती आहे ना याच्यावरती तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हाल की नाही याची खात्री फक्त तुम्हीच देऊ शकता. त्यामुळं निश्चय करा, पावलं पुढे टाका. मी आहे तुमच्यासोबत. धन्यवाद.